Warm welcome to all my dear students. In the previous lecture, we have discussed about electronic configurations of actinides. In this lecture, we are going to discuss oxidation states of actinides. In this, in the previous subunit, in the oxidation states of lanthanides, we have discussed similar things are again discussed here. बघा आपण लॅन्थनाइड्स मध्ये जे ऑक्सिडेशन स्टेट डिस्कस केलं सेम करणार आहे, फक्त एलिमेंट तिथे लॅन्थनाइडचे वेगळे होती, इथे ऍक्टिनाइडचे वेगळे आहेत. लॅन्थनाइड मध्ये +3 कॉमन आणि स्टेबल ऑक्सिडेशन स्टेट होती, इथे ऍक्टिनाइड्स मध्ये मात्र कॉमन आणि स्टेबल ऑक्सिडेशन स्टेट नाही, इथं व्हॅरी होते की जसं ट्रान्झिशन एलिमेंट मध्ये फर्स्ट ट्रान्झिशन सिरीज सेकंड ट्रान्झिशन सिरीज मध्ये ऑक्सिडेशन स्टेट व्हॅरी होते तसं. आता सगळ्यात पहिल्यांदा व्हॉट इज मीन बाय ऑक्सिडेशन स्टेट्स. ऑक्सिडेशन स्टेट म्हणजे काय, तर एखाद्या ऍटमनं इलेक्ट्रॉन घेतला किंवा इलेक्ट्रॉन दिला ज्यावेळी कंपाऊंड तयार करत असताना. आता एखादा एलिमेंट जर कंपाऊंड तयार करते, कंपाऊंड तयार करत असताना इलेक्ट्रॉन जर दिला किंवा इलेक्ट्रॉन जर घेतला तर त्या एलिमेंटचं त्या कंपाऊंड मधली ऑक्सिडेशन स्टेट जेवढा इलेक्ट्रॉन घेईल किंवा इलेक्ट्रॉन देईल, मग आपण त्याला काय म्हणतो बघा, नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स लॉस्ट और गेन बाय एन एटम ड्यूरिंग द फॉर्मेशन ऑफ कंपाउंड इज कॉल्ड एज ऑक्सीडेशन स्टेट इन दैट कंपाउंड. जो भी एलिमेंट इलेक्ट्रॉन दूसरे को देता है या दूसरे से लेता है ड्यूरिंग द, जब एक कंपाउंड प्रिपेयर करता है उसी टाइम जो भी इलेक्ट्रॉन लूज करेगा या इलेक्ट्रॉन गेन करेगा, वही इलेक्ट्रॉन की जो भी नंबर होगा वही ऑक्सीडेशन स्टेट होगी उस एलिमेंट की उस कंपाउंड में. ऑक्सीडेशन स्टेट कभी कभी पॉजिटिव भी आ सकती है, कभी कभी नेगेटिव भी आ सकती है. जब इलेक्ट्रॉन दूसरे को देगा तो इसकी ऑक्सीडेशन स्टेट पॉजिटिव आएगी, और जब इलेक्ट्रॉन खुद को लेगा दूसरे से तो इसकी ऑक्सीडेशन स्टेट नेगेटिव आएगी. पण ज्यावेळी इलेक्ट्रॉन दुसऱ्याला दिला जातो त्यावेळी त्याची ऑक्सीडेशन स्टेट पॉझिटिव्हली दाखवली जाते, आणि ज्यावेळी इलेक्ट्रॉन घेतला जातो त्यावेळी निगेटिव्ह दाखवतो. आता हे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह का दाखवले जाते बघा, इथे ज्यावेळी एखादा एलिमेंट फॉर एक्झाम्पल ऍक्टिनाइड्स आहे तर त्या ऍक्टिनियम आपण कन्सिडर करू. आता ऍक्टिनियमचं जनरल इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन काय आहे, तर कॉन्सन्ट्रेशन ऑफ रेडॉन 5Fn6d0227s2. बघा आता हे ऍक्टिनाइडचा इथं ऍक्टिनियम ज्यावेळी येईल त्यावेळी इथं 5F0 येईल, इथं 6d1 येईल आणि 7s2 येईल. आता हा ऍक्टिनियम जर 7s2 मधला एक इलेक्ट्रॉन लूज झाला, आता आपण बघू ह्या ऍक्टिनियमचं जनरल इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन काय, कॉन्सन्ट्रेशन ऑफ रेडॉन 5F0 6d1 and 7s2. 7s दिस इज द वैलेंसी सेल. पहले इलेक्ट्रॉन लूज होगा तो सबसे आउटर सेल से लूज होगा. यहाँ के एक इलेक्ट्रॉन लूज होगा, लेकिन यहाँ का प्रोटॉन जो है, नंबर ऑफ प्रोटॉन, कोई भी एटॉमिक नंबर हो तो उसका नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स इज इक्वल टू नंबर ऑफ प्रोटॉन्स रहता है. म्हणजे जितके प्रोटॉन्स आहेत तितकेच इलेक्ट्रॉन्स असते, त्याला आपण एटॉमिक नंबर म्हणतो. नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स इज इक्वल टू नंबर ऑफ प्रोटॉन्स. इथं मात्र जर ज्यावेळी इलेक्ट्रॉन लूज करतोय, इलेक्ट्रॉन लॉस्ट करतोय म्हणजे ऑक्सिडेशन स्टेट काय होत्या, पॉझिटिव्ह होत्या. पॉझिटिव्ह म्हणजे नक्की काय होते, तर ज्यावेळी हिटला इलेक्ट्रॉन 7s2 मधला ऍक्टिनियम कन्सिडर करतोय आपण, ऍक्टिनियम कन्सिडर करत असताना त्याच्याकडे जे इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन आहे ते इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन आहे कॉन्सन्ट्रेशन ऑफ रेडॉन 5F0 6d1 7s2. 7s2 मधला 2 इलेक्ट्रॉन लूज होते, त्यावेळी इथला एक इलेक्ट्रॉन गेला तर इथं पॉझिटिव्ह जो चार्ज आहे प्रोटॉन जो आहे तो प्रोटॉन मात्र लूज होत नाही. म्हणजे फक्त काय झालं, एक इलेक्ट्रॉन कमी झाला म्हणून ऑक्सिडेशन स्टेट पॉझिटिव्ह का दाखवली जाते, तर फक्त इथला इलेक्ट्रॉन लूज होते, प्रोटॉनची संख्या ऍज इट इज राहते म्हणून पॉझिटिव्ह दाखवते. आणि ज्यावेळी इलेक्ट्रॉन घेतला जातोय त्यावेळी जर इथं इलेक्ट्रॉनची ऍडिशन झाली तर इथं नंबर ऑफ प्रोटॉनचे ऍडिशन होत नाही, फक्त इलेक्ट्रॉन घेते. म्हणून इथे इलेक्ट्रॉनवर चार्ज निगेटिव्ह असते, प्रोटॉनवर चार्ज पॉझिटिव्ह असते, म्हणून ऑक्सिडेशन स्टेट निगेटिव्ह आहे. बघा त्यानंतर आता जसं लॅन्थनाइड्स मध्ये आपण बघितलं होतं की +3 कॉमन आणि स्टेबल ऑक्सिडेशन स्टेट आहे, की जे सगळे लॅन्थनाइड एलिमेंट्स आहेत ते +3 ऑक्सिडेशन स्टेट दाखवते. पण इथं ऍक्टिनाइड्स मध्ये मात्र व्हॅरी होते.
त्यानंतर द ह्या ऍक्टिनाइड्स मध्ये जे पहिले 6 एलिमेंट्स आहेत ते पहिले 6 एलिमेंट हे ऑक्सिडेशन स्टेट इन्क्रीज होत जाते. बघा आता कशी इन्क्रीज होत जाते. आपण ऍक्टिनियम +3 आहे, त्यानंतर थोरियम +4 आहे, प्रोटॅक्टिनियम +5 पर्यंत घेत स्टेबल ऑक्सिडेशन स्टेट आहे, युरेनियम +6 आहे, नेप्च्युनियम +7 आहे. आता बघा इथं 3 4 5 6 7 हे असं काय, कारण आता ज्यावेळी इथं ऍक्टिनियम +3 इलेक्ट्रॉन जर लूज केले तर हा ऍक्टिनियम जो आहे तो रेडॉनचं इलेक्ट्रॉनिक कन्फिग्युरेशन अटेंड करतो आणि रेडॉनची स्टॅबिलिटी अटेंड करतो. रेडॉन जो आहे तो स्टेबल आहे, इनर्ट गॅस आहे की जो एकदम स्टेबल आहे. मग हे स्टॅबिलिटी मिळवायसाठी ऍक्टिनियम +3 इलेक्ट्रॉन जर लूज केले तर हा स्टेबल असते. जर +4 झालं म्हणजे स्टेबल असते, म्हणजे इथे एफ ऑर्बिटल 0 आहे, एम्प्टी ऑर्बिटल हा एक्स्ट्रा स्टेबल क्योंकि मेंटेन इट्स सिमेट्री एंड एक्सचेंज ऑफ एनर्जी. जब थोरियम के 4 इलेक्ट्रॉन लूज करेगा तो थोरियम की F0 दैट इज द एम्प्टी ऑर्बिटल ऑफ F सब शेल अटेंड करेगा. प्रोटॅक्टिनियम अगेन सिमिलर थिंग +5 +6 +7 ह्या सगळी जी धडपड आहे ती सगळी स्टॅबिलिटी मिळवण्यासाठी +3 पासून +7. जसं की मी आज तुमचं लेक्चर घेतोय किंवा तुम्ही आता हे शिक्षण घेताय, कशासाठी घेताय की प्रत्येकाला वाटतं की मला बाबा स्टॅबिलिटी पाहिजे. एक आपले ह्युमन टेंडन्सी आहे किंवा आपले एक इंडियन कल्चर असं समजू की बाबा मला माझा मुलगा किंवा एखादा अशी संकल्पना आहे की मला शिक्षण घेतलं, माझं शिक्षण घेतल्यानंतर मला जॉब मिळेल, जॉब मिळाल्यानंतर मी स्टेबल होत जाईल. आता होतंय न होतंय तो भाग वेगळा आहे, पण प्रत्येकाला स्टॅबिलिटी पाहिजे असते. तसा केमिस्ट्रीचे सुद्धा या जे सगळ्या रिॲक्शन घडते ते स्टेबिलिटीसाठीच घडते. जर स्टेबल असेल तर सहजासहजी ती रिॲक्शन मध्ये भाग घेत नाही. बघा युनिट गॅसेसचे मॅक्झिमम रिॲक्शन आहेत, फक्त आता ते झेनॉनचे कंपाऊंड आपल्याला इनऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये आपण शिकतोय मेन ग्रुप एलिमेंट्स मध्ये किंवा त्याला आपण नॉन ट्रान्झिशन एलिमेंट्स म्हणतोय. जर स्टॅबिलिटी पेक्षा जर मोर स्टेबल एखादा कंपाऊंड तयार होत असेल अगोदरच्या स्टॅबिलिटी पेक्षा तरच ती कंपाऊंड किंवा तरच ते मॉलिक्युल किंवा आयटम रिॲक्शन मध्ये भाग घेतात. मग हे जे ऑक्सिडेशन स्टेट +3 पासून +7 पर्यंत दाखवते 7 पर्यंत ते एम्प्टी ऑर्बिटल अटेंड करते. एम्प्टी ऑर्बिटल का अटेंड करते तर त्याला एक्स्ट्रा स्टॅबिलिटी पाहिजे स्टॅबिलिटीसाठी. त्यानंतर प्लुटोनियम +7 दाखवते, अमेरिसियम +6, इथून पुढे मात्र क्युरियम +4, बर्किलियम +4 आणि ही कॅलिफोर्नियम पासून मेंडेलियम, नोबेलियम किंवा लॉरेन्शियम तक +3 दाखवते. इथं मात्र +2 दाखवते नोबेलियम आणि अमेरिसियम पण +2 दाखवते. बघा आपण लॅन्थेनाइट्स मध्ये पण बघितलं होतं युरोपियम आणि इटरबियम आहे तो +2 दाखवते, कारण इथं नोबेलियम नंतर +2 दाखवली तर ही F14 इलेक्ट्रॉनिक कन्फिग्युरेशन अटेंड. F14 काय आहे, कम्प्लिटली फिल्ड F सबशेल आहे म्हणजे पुन्हा एक्स्ट्रा स्टेबल आहे. त्यानंतर अमेरिसियम +2 का दाखवते तर ज्यावेळी +2 दाखवते त्यावेळी ते क्युरियमचं इलेक्ट्रॉनिक कन्फिग्युरेशन म्हणजे F7 दॅट इज द हाफ ऑफ F सबशेल. जर हाफ F सबशेल जर असेल तर तिथं पुन्हा एक्स्ट्रा स्टॅबिलिटी अटेंड करते म्हणून +2 ऑक्सिडेशन स्टेट दाखवते. त्यानंतर थोरियम +4 दाखवते. सिमिलरली हियर बर्किलियम shows +4 oxidation state because they attain again half filled subshell of F orbital. Therefore, they show +4. +2 nobelium and americium, +4 thorium and बर्किलियम चे एकदम स्ट्रॉंगली स्टेबल आहे. त्यानंतर +5 प्रोटॅक्टिनियम, +6 युरेनियम, +7 नेप्च्युनियम एकदम स्ट्रॉंगली स्टेबल ऑक्सिडेशन स्टेट आहेत. त्या नेक्स्ट पॉइंट बघा, मोस्ट स्टेबल ऑक्सिडेशन स्टेट फॉर ऍक्टिनियम, थोरियम, प्रोटॅक्टिनियम अँड युरेनियम आर +3, +4, +5 अँड +6 which are found respectively. That is the +3, +4, +5 and +6 का ऑक्सिडेशन स्टेट दाखवते तर ते 5F0 इलेक्ट्रॉनिक कन्फिग्युरेशन अटेंड करण्यासाठी. कारण 5F0, 5F7 and 5F14 that is the empty half filled and completely filled F subshell, they are extra stable. Most stable oxidation state of nobelium is +2 which corresponds to 5F14 configuration. Then lower oxidation states form ionic compound. आता इथं बघा एक गंमत आहे, हा फॅजन्स रूल आहे. फॅजन्स रूल काय सांगतो बघा,
लोअर ऑक्सिडेशन स्टेट असेल तर काय होईल बघा. लोअर ऑक्सिडेशन स्टेट असेल म्हणजे मॅक्झिमम नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स असतील, म्हणजे त्याची साईज काय असते, जास्त असते. कॅटायनची साईज जास्त असते, त्यावेळी तो अनायन जो स्मॉल असेल त्याच्याबरोबर कंपाऊंड तयार करतो. आणि नंतर जर कॅटायन स्मॉल लार्ज असेल आणि अनायन जर स्मॉल असेल तर तिथं आयनिक कंपाऊंड तयार होते. आणि ज्यावेळी ऑक्सिडेशन स्टेट जर हाय असेल त्यावेळी त्याची साईज जी आहे ती साईज काय होते, कॉन्ट्रॅक्ट होत जाते, कमी होत्या. आणि कमी जर कॅटायनची साईज कमी असली तर लिगॅनची म्हणजे त्याच्यावरती कंपाऊंड तयार करणार ते दुसरा ऍटम किंवा दुसरा मॉलिक्यूल जो आहे तो जर लार्ज असेल तर तो काय करतो, कोव्हॅलेंट कंपाऊंड तयार करतो. हा फॅजननं रूल मांडलाय. त्यानुसार इथं काय काय ऍक्टिनाइड्स आयोनिक कंपाऊंड तयार करते, काय काय ऍक्टिनाइड्स कोव्हॅलेंट कंपाऊंड. मग आता ह्यातले काय काय म्हणजे नक्की कोणते, तर ज्याचे ऑक्सिडेशन स्टेट लोअर आहे तो आयोनिक कंपाऊंड तयार करते, ज्याचे ऑक्सिडेशन स्टेट मॅक्झिमम आहे किंवा हायर आहे तो कोव्हॅलेंट कंपाऊंड तयार करतो. त्यानंतर +4 oxidation state is shown by 8 elements, +5 oxidation state by 5 elements, +6 oxidation state shown by 4 elements, and +7 oxidation state shown by only 2 elements, that is the neptunium and plutonium as shown below. So I hope you understand the oxidation state. बघा इथं मी या माझ्या लेक्चरमध्ये नंबर ऑफ टाइम्स वेळा मी म्हटलं असेल एक्स्ट्रा स्टेबल, एम्प्टी ऑर्बिटल, हाफ फिल्ड ऑर्बिटल, कम्प्लीट फिल्ड ऑर्बिटल. तर टोटली ऑक्सिडेशन स्टेटची कन्सेप्ट जी आहे ती स्टॅबिलिटीवरती डिपेंड आहे, म्हणून ते वारंवार मी फ्रिक्वेंटली बोलण्यात माझ्या यूज केलेला आहे. सो वी आर स्टॉपिंग हिअर.